सो हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला ओळखतच नाही हॅशटॅग मिसेस पालांडे. सो सर्व गुड मॉर्निंग. आता वाजले 6:45 आणि आज मेन तर संडे आहे. आज जिमला पण सुट्टी आहे. सो आता जेवढं मील आहे ते सगळं मील खाईन. मग परत थोडं जरा झोपेन 2 तास जरा म्हणजे जिमचं टायमिंग आहे ना त्या टायमिंगला झोपेन थोडंसं जरा रेस्ट घेईन. परत उठेन मग आपलं मील आहे ते सगळं खाईन. आणि मेन तर काय आम्ही आज म्हणजे विचार करतो की कुठे ते फिरायला जायला. पण जायचं कुठे हे समजत नाही कोणाच समजत नाही. म्हणजे मला जिथे जायचं आहे तिथे ह्या लोकांना जायचं नाही, ह्या लोकांना जिथे जायचं तिथे मला जायचं नाही. असं की कोणाला समजा वेदांना कुठे तिथे जायचं आहे तर आम्हाला तिथे जायचं नाही, तर वंशू इकडे जायचं तर मला तिथे जायचं, मला जायचं तर ह्या लोकांना जायचं नाही, असं एकामेकाचं हे होतं. सो काय नाही तर आमचं प्लॅन जर ठरलं सर्वांना तिकीट जमली की हां एवढी आहे जमेल चालेल तर आम्ही ते विचार करून जाऊ. सो अजून टाईम आहे तर विचार करू सगळं ठरवू. तर सगळ्यांना जमलं हां ठीक आहे मग जाऊ. आणि गेलो तर ब्लॉग तर बनणारच नाही पण असं होणारच नाही. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा. कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल, नसेल जाऊन बघितलं लवकर जाऊन बघा. आणि हा ब्लॉग नंबर 71 आहे वाटतं. सो भेटूया आपण पुढे नंतर. ओके बाय. गुड मॉर्निंग. आणि मी आता उठले 11:15 वाजले. संडे आहे ना म्हणून. तर त्याचा डेलीचं संडे चालू आहे माझं थोडाफार दिवस. आता फ्रेश होईन, नाश्ता वगैरे करीन, मग पुढे बघू. तो उठलाच असणार बिकॉज ते जिमला नाही जाणार बट डाईट तर खाईल, मिल तर खाईल. सो आपण आता नंतरच भेटू. मी फ्रेश वगैरे होते, नाश्ता वगैरे होते. हर गोष्ट मी कालच केला, नशीब काल केलं. कारण की कसं असतं ना मुलींचं, आज हर वॉश केला तर उद्याचे दिवस केस चांगली असतात. हां खूप नोटीस केलं. म्हणून मी आता कुठे बाहेर जायचं तर नाही आता त्याच्या 1 दिवस अगोदर वॉश करते म्हणजे त्या दिवशी केस चांगले राहतात. सो आपण नंतर भेटू. मी रेडी झाले, तो पण निघाला बाहेर येते. बट आम्ही आता फिरायला नाही जाते. आता तर आम्ही 4 व्हीलरमध्ये पेट्रोल आणि CNG दोन्ही भरायला जाते. तर मी मग आता कंटाळा येते म्हणून मी जाते. काय सकाळी फक्त एक क्लिप घेतली ब्लॉगची, दुसरी क्लिप आहे. सो गाईज आम्ही साफ कर ब्रो. गाडीमध्ये वेदांत पण येतोय, त्याला समजलं की आम्ही जातोय तर त्याच्यात आम्ही फोटोज वगैरे काढायला पण जाऊ. म्हणजे थोडंच मग येऊ बाकीच घरी. ती पण अशी चालू कर बाबा, गरम होत आहे. हा मस्त वाटतंय. मला तर समजलं असं की टर्न घेते म्हणून बसायला नाही. हाय नवडी. तिघांना 3 लस्सी आणलं नाही, फिरायला घेऊन जाते म्हणून. हा मयुरेश, मी मागवले ते लस्सी. अच्छा मम्मी थोडी ना माऊकडे होती. बाय बाय. पैसा दे, पैसा दे पहिला. काय पैसा आला मोठं साणा. गाय त्याने आंघोळ कशी केली आणि काय माहिती काय भरायचंय. CNG भरला, आता पेट्रोल भरतोय. आणि नंतर हिला फोटो काढून जाऊ आपण कुठेतरी. आज संडे का, आज जिम नाही आहे, आज आराम है. कल जाएंगे जिम. आज जाएंगे घूमने जाएंगे किधर, स्नो वर्ल्ड. अरे नाही रे, कॅप खोल. 1000 हा टाक पडता. वेट आणि काय कालचा ब्लॉग अजून पोस्ट नाही केला. आता जाऊन एडिट करणार, नंतर पोस्ट करणार. अजून पोस्ट केलाच नाही. गाडी बंद आहे ना. अपडेट महेश, माझा अपडेट 10 मिनिटात बंद आहे. हा हे ऐक तर, काल मी अपडेट केलं ना त्याच्यानंतर माझं आता स्टोरेज किती झालं बोल, 95. मस्त. काय फोटोशूट काय थांबलोय म्हणजे हिलाच फोटो काढले, मला नाही. गाडी किती घाण झाली बघा.
किती घाण झाली गाडी. हे बघा आता हे कपडा घालणार आणि कारण की फक्त हे पुसणार आणि दिसायला नको फोटोमध्ये ना. आता हे पुसेल हे सगळं पुसणार. आता हा पुसणार पुस बेटा. आणि आज मौसम बघा भारी वाटत आहे बघा. आज ऊन पण कमी, आज जास्त ऊन नाही आहे आणि दोन दिवस झाले गरमी कमी आहे काल आणि आज पण. मग यामुळे आपलं जरा इफेक्ट जरा चांगला पडतं. अरे बघा हे बघा तो बघू शकता पूर्ण आभाळ मस्त वाटतात. ब्लॉग मोठा म्हणून जास्त घेत नाही काय, फिरायला जाणार तेव्हा जास्त दाखवणार म्हणून. गाडी साफ कर बेटा चल फटाफट. पाणी वरती उडणार ते खाली थोडी उडणार आहे काय. मी पण 2-3 फोटो काढतो. मी ते कपडे घातले नाही काय जास्त चांगले. हे बघा ट्रॅक्स घालून आलोय आणि टी शर्ट घातले होते, रोजचे कपडे घातले तरी 1-2 फोटो जरा काढतो. हां तू काढणार फोटो ले झापड. हे कोणी आहे बावला आहे, कोणी आहे बावला आहे ले झापड. काय आपण नंतर भेटूया. ओके बाय. झालं व्हिडिओ बनवून आमचा गायच व्हिडिओ सगळं झालं. हे माऊलाच दे पैसे, माऊच्याच नावाने 100 रुपये पाठवले ना. सो गायज आम्ही सगळं झालं व्हिडिओ बनवून. आता मी जातोय घरी आणि मेन तर ना आता काय करणार माहिती आहे, आम्ही घरी जाऊन मी ब्लॉग बी एडिट करतो, ब्लॉग बी पोस्ट करतो. नंतर जेवतो. हे माझा टाइम झाला जेवायला. आता जेवून मग नंतर मग आम्ही लोक जाऊ फिरायला. पण भेटूया डायरेक्ट जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा डायरेक्ट भेटूया. ओके खूप लांब लचक ब्लॉग आणि आम्हाला उशीर होणार. ते नाश्ता केले काय रे तू? समोसा. सेफ समोसा खाताय काय? समोसा वडापाव भजी पाव खाताय नाही. गाईज आम्ही जातो आता गाडीकडे. एक थंड पाण्याची बॉटल पण घेतलंय. परत आम्ही मेट्रोनेच जाणार होतो, मग आता विचार केला 4 व्हीलरने जाऊ. हाय तर कशाला मेट्रोने जायचं. मेट्रोचे 20 रुपये चांगलं आहे आपली गाडी. तरी पण मेट्रोने जाणार तरी पैसे गाडीने तरी पेट्रोल सीएनजी भरायलाच लागणार. भरलेलं आहे आपण. हा बट तरी पण परत भरायला लागणार ना. का झाला तुझा माझा नाही तुझा. पहिलं आता मी मॅप तर अजिबात टाकणार. मॅप तूच टाकायचा, ऍड्रेस पण तूच बघायचा आणि ते त्याला सांगायचं. मी चांगला मॅप टाकलेला तर तुला त्रास होत होता. किती पैसे? 400 खायचा तो तुझ्या पैसे. उसमें मेरे को भी बुला नाही का? कोणी दिले? पप्पाने दिले. सो गाईज आम्ही लोक निघालोय. टायरची हवा भरायला थांबलोय. मी केसांचा कलर इथून केसांना कलर होता तो आता इथे गेलाय बिकॉज केसांची ग्रोथ झाली आहे. थोड्या टाइम म्हणजे तो इथं ना तर मी परत टचअप करेल. सो आता आम्ही निघालोय. वेट दाखवते. आता टायरला हवा पण भरली आम्ही लोक. टायरला हवा भरली आणि जस्ट आम्ही लोक मॉलच्या बाहेर तर आलोय. आता पार्किंग करायचे. 1 तास गेला आम्हाला यायला. 1 तास 5 माझं झोप यायला लागली. आम्ही किती वरती आलो बट पार्किंगला जागाच नाही अजिबात. नुसतं डोकं पूर्ण घर 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 फिरते. झालं लास्ट. अजून वरती नाही जाऊ शकत. आम्ही पहिले तिकीट वगैरे बघून येतो. ती लोक बोलतात त्या लोकांना काहीतरी खायचंय. तर मी बोलली पहिला आपण तिकीट वगैरे सगळं बघून येऊया. तिकीट काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर जाऊया खायला. ते चार्ट आहे पूर्ण टायमिंग आहे हे बघायचं आणि आपण आपला टायमिंग सिलेक्ट करू शकतो. सो आम्ही 7:15चा घेतलं. 7:15 ते 8 वाजेपर्यंत. कारण की आता 5:45 वाजायला आले आणि मग ह्या लोकांना खायचं आहे तर एवढ्या टायमात खाऊन पण होणार नाही म्हणून 7:15चा घेतला. आणि इथं तिकीट काढायची 7:50. आता आम्ही खाऊन झालं आमचं. आता आम्ही जातोय आतमध्ये. 7चा टाइम आहे आमचा. मग जाऊन कपडे घालू आतमध्ये
आणि नंतर मग direct आतमध्ये भेटू आतमध्ये direct. जाऊन दाखवू. कारण की ते कपडे वगैरे घालत असतात ना, तिथे कुठे ब्लॉग घेणार असं. बाय बाय. ते सगळं असं भेटतं. सॉक्स, शूज आणि जॅकेट आणि हँड ग्लोव्स ते घालायचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं. आता आम्ही लोक घालून घेतो. आम्ही आता आतमध्ये आलोय. पाकिस्तान कचराला कचरावाला आया घर से कचरा निकाल. कचरावाला आया. गाडीवाला आहे का? चलो चलो जायचं. काय आपण आतमध्ये भेटू आता काय. अरे मी घेतोय. गाड्या मी इग्लू मध्ये बसले. काय हो आपला कशी रे बघा. स्नोवर्ल्डला जाणार आता 12 आहे ना, तिथे लय मजा आली गाईज. पुन्हा हात बी थंड पडले. आज वेदांत बोलतो आज घरी, आज जर नसतो आलो तर घरी पबजी खेळत बसलो होतो गाईज आम्ही आज. आणि आज आम्ही बाहेर आले. कसं वाटतं तुला? हां कसं वाटतं सांग.
मजा आली काय मजा आली सुर 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 चालू झालं. गाईस याच्यामध्ये गॉगल असतं आणि हा 3D पण नाही 2D पण नाही 6D पण नाही डायरेक्ट 12D आहे. बहुत लोग बसले इधर. आपण भेटेगा भाई जवान भेटेगा इधर. हां चला काय नंतर भेटूया आपण. ओके गाईस स्टार्ट होणार आहे. गाईस बबल बिबल आले तिथे. गाईस मला जमेल तसं घेतो आम्ही कारण की एक नंबर होता काय. मजा आली. मजा हां तो काय नंतर भेटू आपण. डायरेक्ट घरीच जाणार मी डायरेक्ट. चलो सो गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आता वाजलेत 8:36. आता मी ना लेफ्ट मारा हवाला. आता मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देते. आम्ही जिथे स्नोवर्ल्डला गेलो तिथे 11 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी तिकीट होती 750 आणि 11 वर्षांच्या 11+ म्हणजे 11 वर्षाच्या वरचे 11, 12, 13, 14 त्याच्यानंतर जे स्टार्ट होतात त्याची तिकीट होती 750 आणि 11च्या खाली म्हणजे लहान पोराची त्यांची तिकीट होती 650. ठीक आहे. आणि ते 1 तासाचं असतं आणि आम्हाला आतमध्ये तर खूप मजा आली. बट ना ते हात बीत पूर्ण सून पडून जातात. हात वगैरे बाहेर काढले तर. सेकंड त्याच्यात आम्ही गेलेलो 12D शोला. 12D शो असतं 6 मिनिटाचं आणि जे असतं फक्त 150 मध्ये आणि ते तर फुल पैसा वसूल होतं. फुल पैसा वसूल होता. आम्हाला तर खूप मजा आली. आम्ही एकदा फोरेक्स मॉलला पण गेलेलो आणि ते वाला खूप मोठं आहे आणि आता RCT मॉल घाटकोपरला पण आहे. तर तुम्हा लोकांना पण यायचं असेल तर तुम्ही व्हिजिट देऊ शकता. खूप चांगलं होतं. आम्ही तर खूप मजा केली. खूप अक्षरशः सगळ्यांची नाका लाल झालेली आणि सगळे लोक ॲट दी एंड एवढं जमले की कोणाला काय बोलायलाच जमत नव्हतं. असं धाप बसत होतं. असं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. डिटेल्स मी ब्लॉगमध्ये दिले की काय प्राईस वगैरे काय आहेत. आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. बाय बाय. बाय बाय. एक्सपिरियन्स सांग कसं वाटलं दोन्ही 12D शो आणि स्नो वर्ल्डचा. मला ते 12D शोच्या बरं नाही वाटत. काय मजा नाही आली एवढी काय खास. एवढा पण नाही म्हणजे हाय. अरे चष्मा घातलाय ना. चष्मा दिसतंय बाहेर तीच दिसते सेम. ऍक्च्युली काय होतं ते चष्मा थोडा लूज होता बट 12D वाला खूप जास्त खतरनाक होतं. म्हणजे ते मोशन्स वगैरे आणि जे 12D शो मध्ये प्रोजेक्टर दाखवलेलं ना आताच नाही माझं हे होते सारखं बघते फोन काढते 2 मिनिटांनी. आताच नाही चालत माझ्यासारखं. तुला कसं वाटलं वेदांत? मजा आली. पाय सून झाले बघून. मजा आली. कधीपासून जायचं होतं ह्याला तर तोंडा मारला ना बरं असतं. त्यापासून गल्ल्यामध्ये होते ना 10 वेळा तर मगाचपासून हे सगळं बोलून झालाय तो. बोल पण तुला मजा आली की नाही ते बोल. हॉटस्पॉट जरी का चालू कर दिली तुला लवकर बोल. म्हणजे एक नंबर मजा आली. बाय बाय गाईज. सो गाईज हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. बाय बाय.